सो आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहे बाईकची सर्व्हिसिंग करायला. सर्व्हिसिंगमध्ये खर्च किती आला हे पण मी तुम्हाला सांगतो. आणि खर्च गाडी झाली किधर जाने का पत्ता बोल क्या बैगन लेडीज मेरे का है रे. टूर बाइक का यही प्रॉब्लम रहता. दर्द है किस किस को, दर्द है दिल में डिस्को. आदिवासी हेर चाहिए है किस किस को. ओके सो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय ब्लॉग. कसे आहेत तुम्ही सगळे. सो आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहे बाईकची सर्व्हिसिंग करायला, जे आहे HD ॲडव्हेंचर. सो आज आपण डिटेलमध्ये बघणार आहेत की नेमकं खर्च किती होणार आहे, बाईकची सर्व्हिसिंग कशी राहणार आहे, आणि हे बाईक सर्व्हिसिंग आपली फर्स्ट सर्व्हिस असणार आहे. सो आपण बघूयात डिटेलमध्ये. लेबर चार्ज तर मायनस होतातच, पण तरी पण आपण बघू की किती चार्ज होते, सर्व्हिसिंग कशी होती. सो मी आता जाणार आहे आपल्या पुण्याच्या नळ स्टॉपला. तिथं HD जावाचं शोरूम आहे. सो आपण तिथं जाऊ, बघूयात आजचा ब्लॉग कसा होणार आहे ती पण बघूया, आजचा दिवस कसा होणार आहे ती पण बघूया. सो स्टे ट्यून, चालू करू. ओके सो मित्रांनो, बाईक आपण सर्व्हिसिंगला दिलेली आहे. बाईक जी आहे आपल्याला 6:30 वाजेपर्यंत भेटून जाईल. आणि एस्टिमेट जे निघालं आहे ते 2000 पर्यंत निघालं एस्टिमेट. बघू आता काहीतरी आम्ही नाश्ता करू, काहीतरी खाऊ आता. पैसा आल्यावर खाऊ ही श्रीमंत. आपण काहीतरी तात्पुरता वडापाव किंवा चहा करू, नॉर्मल खाऊ काहीतरी आणि मग घेऊ. हे काय मेट्रो चालू झालं का? एक काय कुठे तर चित्तूर कधी जाऊन यायचं का मेट्रो? जाऊन यायचं तीन स्टोअर बघितलेत आम्ही, तरी पण अजून आम्हाला आमच्या आवडतीचं जेवण भेटत नाहीये. आणि इतके भुकाचलो आहे आम्ही आता, आम्हाला समज नाही. पिल्लू तर म्हणतोय मेट्रो स्टेशनला जायचं आहे आता, डायरेक्ट दुसरीकडे पिंपरीला बांधलेला उतरू कुठं तर खायला. बघा काही वापस आमच्या पिल्लू शर्टनं कॅन्सल केलंय, नको वाटायला आता. बघा अजून मन बदलाले भावाचं. भाऊ मॅप चेक करायलाय. काय नाही, फक्त भावाला वडापाव समोसा काहीतरी खायचंय. पण जिथं आहे तिथं नाही खायचंय, त्याला पर्टिक्युलर त्या ठिकाणी जाऊन खायचंय. हा, इथं सारखं त्या दुकानात का खाऊ म्हणून करता येतो तसं. हा काही शोरूम इथंच होती, आम्ही गेलो पुढं 1.5 किलोमीटरला. आणि या शोरूमच्या इथं डाव्या बाजूला सगळं इथं फटकेल आहे. बघा होळीसाठी एवढी धडपड. आमचा नाश्ता झालाय इथे. आता आम्ही वापस जाणार आहे बाईकच्या सर्व्हिसिंगकडे. भाई आम्ही आलोय सर्व्हिसिंगकडे. ओके सो गाईज, आपल्याला आता फोन आलाय, गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली आहे. बघ बस याच्यावर बघ. ते दिसते हवा, पण ते कसं ते आपल्या बॉडी वेटला आणि ते ह्याला सुटच होत नाही. पण ती फील घेण्यासारखी आहे गाडी. मी तर लिंबू टिंबू दिसतो आता बघ ही गाडी. खेळण्यातले का 80च्या सायकलवर बसले. काहीच आता बाईक वॉशिंगला चालले. ओके सो फायनली गाईज, आपल्या बाईकची सर्व्हिसिंग कंप्लीट झालेली आहे इथं. आणि सर्व्हिसिंगमध्ये खर्च किती आला हे पण मी तुम्हाला सांगतो. आणि खर्च इथं तुम्ही डिटेलमध्ये बघा.
आपला साधारण खर्च एक 1800पर्यंत आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मोटूलचं एसटेकचं आपण 140 10W50चं आपण इंजिन ऑइल टाकले, ऑइल फिल्टर चेंज केले, एल सिलिंग वॉशर, पुन्हा गास्केट कवर टाकले, पुन्हा चेन क्लीनर झाले, वॉशिंग केलेली आहे गाडीची. आणि जी कपल ग्रीस आहे आणि ती लिव्हरची जी क्लिनिंग इथे आहे तुम्हाला चांगलं सपोर्ट करतात. म्हणजे समजा तुम्हाला कोणत्या गोष्टीची क्वेरी असेल किंवा काय असेल तर ते तुम्हाला सगळं सांगतात. एक ना एक गोष्ट आहे एअर कंप्रेसर, तुम्ही एअर टायरला किती प्रेशर मारण्यापर्यंत ते तुम्ही गाडी सांभाळण्यापर्यंत किंवा त्यांचे जे सर्व्हिसिंग आहे ते देण्यापर्यंत ते तुम्हाला सगळ्या गोष्टीचे सर्व्हिसिंग देतात, डिटेल पण देतात, सपोर्ट पण करतात. सो आफ्टर ऑल फर्स्ट माझी बाईकची सर्व्हिसिंग खूप चांगली झालेली आहे. मला थोडंसं एक्सपेक्टेशन्स असं वाटलं होतं, म्हणजे मला वाटलं की 2500पर्यंत बिल जाईल. सो मी त्याच्या रेडीमध्ये होतो, पण ठीक आहे 1800मध्ये झालं, त्याच्यामुळं पैसे वाचले माझे. आता आपला जो गाडीचा जो सीन होता तो सगळा कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला जायचं आहे थोडंसं लेन्स कार्डच्या शॉपला, आपल्याला सनग्लासेस घ्यायचे आहेत आणि मग रूमवर जाऊ. झाली का? झाली. ओके. बाई गाडी झाली आपली सर्व्हिस करून, आता नुसतं गाडी ताणायची. बंग 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 कुछ नाही यार, रोड आता जायला जाळ असा रायडर. बस तू बैठ. एवढा कॉन्फिडन्स तू बोलायला मला भीती वाटायला आता गाडीवर बसायची. अरे तू नको टेंशन घेऊ, जन्नत जाने का ना तेरे को, तू बैठ. हाँ नको जन्नत मेरे को खाली रूम पे छोड़ दो. गाड़ी झाली, किधर जाने का पत्ता बोल, पत्ता बोल. क्या बैगन लेडीज मेरे का है रे? अरे दुबई से मंगवाए ना. टूर बाइक का यही प्रॉब्लम रहता. ती बघ किती होंडाचं लोंडा केलंय. लोंडा कुठून आलतो रे पिल्लू आपण? सरळ आलतो. नाही रे पिल्लू, ए नाही रे, सरळ आलतो. मी सांगतो तुला सरळ आलतो. कोणती जुगाड? अलीकडं ह्या साईडला घे, ह्याच्या हे बघ जुगाड कानात, हेडफोन मध्ये डायरेक्ट फोन. अयो हो की मायला माहिती आहे का बस तुझ्या नाटकं. तू पावभाजी खायला आणि चायनीज खायला सारसबागला जायचं म्हणतो, तिथं नॉनव्हेज नसते ना, काय नसते, व्हेज खायचं. त्याच्यात तुला कोबी. अरे पण व्हेज, अरे पण मला काय म्हणायचंय, हाय कोबी बटाटा गाजर बिजर त्याच्यासाठी तुला 150-200 रुपये द्यायचे व्हेज खायला. ठीक आहे, एक वेळेस चिकन जरा महाग राहते खायला वेळेला, तेव्हा ठीक आहे. व्हेज 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 सकाळी पण व्हेज खावा, संध्याकाळी पण व्हेज खावा. अरे काय का नाही. दर्द है किस किस को, दर्द है दिल में डिस्को, आदिवासी हेर चाहिए है किस किस को. बघ ना किती परवडते. तिकडे 100 रुपयाला 8 किलो. अरे पण आपण तिथं नेतो किती 30 रुपयाला किलो दिलं त्या बाईनं कांदा आपल्याला. मोदक हॉटेल खायचं तुला मोदक? नको, लय खाल्ले मोदक. चिकन मोमोज रे, नॉनव्हेज मोमो. चिकन मोमो नाही, मला नाही आवडत मोमो. आय डोंट लाईक मोमो. आय लाईक घरगुती चिकन, मटन. पिल्ला पाऊस पडते बघ. काय ना रूम भर जावं, नंतर किती वादा पडत ना पाऊस. नाही ते ह्याला जाऊ ना, लेन्स कार्डला जाऊन येऊ. कुठं? लेन्स कार्डला जाऊन येऊ रे. लेन्स काढला जाऊ की कपडे वगैरे बदलून मग जाऊ. नको आता मी बाहेर येत नाही. ते पाऊस मला माहिती आहे, त्याची काय दुश्मनी आहे काय माहिती आहे मला माझ्यासोबत. एवढं डिगवरच्या रूमवर बसलो, एक थेंब गाडत नाही. बाहेर बोंबलो की डिगवरचा पाऊस पडतोय. किती किलोमीटर झाले? 740. 740 किलोमीटर झाले. म्हणजे तुला महिन्याला तर 1000 किलोमीटर नाही चालवणार. हा ते आहे. 6 महिन्याला करून घ्यायला लागेल सर्व्हिसिंग आपल्याला. करू की कम्प्लीट काय त्याला. काय भाऊजी बायकोनं जेवायला काय दिलं का नाही? रुसल्यावाने करायला टेन्शन मध्ये. हो टेन्शन मध्ये आहे की. मला या पुण्याचं ओळी ट्रॅफिक म्हणलं ना, पिलवटं डोकं जर खाते ना माझी ट्रॅफिक, लय चिडचिड होती. म्हणून मला घराच्या बाहेर पडू वाटत नाही. कहीं पोहोचने के लिए कहीं से निकलना बहुत कशाला जरूरी पण होता है. जायचं, कशाला गुजारणार नाही. इथं किती बरं वाटतं बघ वर पिल्या. असं आलेला असं फ्रेश. चहाचा वास आला बघ. कुठं तर युनिव्हर्सिटीत आलं म्हणे वाटतं का नाही. तब्येत भरीत है.
बघा आमचे पिलू, बघा बघा लेन्स काटला, लोक भारी भारी कपडे घालून येतात. आमचे पिलू बघा कसं असं झोपेतून उठलं. तुला असले आवडतात का? ठीक आहे. आईचा मी आलोय आता डीमार्टला. आम्हाला घ्यायचे सामान. जिमी 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 आजा आजा आजा. आपण जिमिनी राईस ब्रँड बघितलं. जिमी जिमी आजा आजा फुटायचं बरं का. मना के दिल की रंग तेरे भी हाथों में. कसं वाटले 2000 रुपये खर्च करून? कृपया दरवाजा बंद करा. ओके सो गाईज, आजचा ब्लॉग आज आपण कंप्लीट करू. आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी पुढचे व्हिडिओ पाहत राहा. उद्या नवीन ब्लॉग अजून येईल. ओके सो बाय.